काय झालं? आणि इतक्या रात्री तू इथे काय करतेस? माझं सोडा. इतक्या रात्री ही भिकारडी लोचट अवदसा तुमच्या सोबत काय करते सावकार? मी बघितलं ना खिडकीतून. ही मुद्दाम पडली. स्वतःचा सगळा भार तुमच्या अंगावर टाकला होता. कुठपर्यंत मजाल चालली हिची बघताय ना? निर्लज्ज नालायक मुलगी आहे ही. हो नाही, तसं काहीच नाहीये. मला खरंच ठेच लागली. मी मुद्दाम असं का करीन? आणि तुम्ही माझ्याबद्दल एवढं वाईट का बोलताय? माणिक, बोलताना जरा विचार करावा. ही फक्त पडलेल्या माणसाला सावरली. इतक्या रात्री ही कुठे भरकटत फिरते? आणि ते तुमच्या सोबत. तुला सविस्तर सांगायला खरं तर मी बांधील नाहीये, तरी पण सांगतो. खूप रात्र झाली म्हणून रमाईच्या सांगण्यावरून वस्तीवर सोडायला जातोय. पण उद्यापासून ती आमच्या घरी कामावर रुजू होईल, शंभूला सांभाळायला. आपल्या घरी? आमच्या घरी. चल ग, चालवेल ना? नुसती मान नको डोलावू. आता बघत का उभी राहिलीयस? चल. सावकारांनी माझ्या समोर तिची बाजू घेतली आणि आता ती घरात राहायला येणार आहे? नाही नाही, आता क्षणाचा जरी उशीर झाला ना तरी आहोंना नादाला लावेल. कोण कुठली ही अवदसा माझी जागा घेऊ बघते? ते काही नाही, आता हिचा बंदोबस्त करायलाच हवा, तोही ताबडतोब. आता नाही तर कधीच नाही, अशी वेळ आली आता.